दिल्ली येथे काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे आत्महत्या केलेल्या माजी सैनिकाच्या परिवाराला भेट देण्यासाठी दवाखान्यात गेले असताना पोलिसांनी त्यांची अडवणूक करून त्यांना ताब्यात घेतले। या गोष्टीचा निषेध म्हणून कल्याण डोंबिवली शहर जिल्हा महिला अध्यक्षा कांचन कुलकर्णी यांनी कल्याणच्या नायब तहसीलदार विशाल इंदुलकर यांना निवेदन दिले। तहसीलदारांना निवेदन देण्याच्या वेळेस ते गैरहजर असतात, तसेच वेळोवेळी केलेल्या पत्रव्यवहाराची देखील दखल घेतली जात नाही, अशी नाराजगी कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केली। दिल्ली येथे पेन्शनसाठी माजी सैनिकांनी बुधवारी आत्महत्या केल्याची घटना घडली होती। या घटनेमुळे सर्वत्रच खळबळ माजली होती। या माजी सैनिकाच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी राहुल गांधी हे गेले असताना त्यांना पोलिसांनी अडवले, तसेच भेटू न देता राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। या घटनेचे पडसाद सर्वत्रच उमटले आहेत। या घटनेचा निषेध म्हणून कल्याण डोंबिवली शहर जिल्हा महिला अध्यक्षा कांचन कुलकर्णी यांनी नायब तहसीलदार विशाल इंदुलकर यांना निवेदन दिले आहे। देशात लोकशाही असताना राजेशाही पद्धतीने सत्तेचा गैरवापर केला जात आहे। राजेशाही मोदी सरकारचा जाहीर निषेध या निवेदनाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे। तर नागरिकांच्या समस्येबाबत आम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये वेळोवेळी पत्रव्यवहार करत असतो, मात्र पत्रव्यवहार करताना तहसीलदार साहेब गैरहजर असतात। आम्ही केलेल्या पत्रव्यवहाराचा कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याचा आरोप कुलकर्णी यांनी व्यक्त केला। यावेळी निवेदन देताना शैलेश तिवारी, राहुल काटकर, शकील खान, स्वाती पाटील, गीता चौधरी, संजीवनी चौधरी आदींसह महिला काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवेदन असं आहे, आजपासून 2 दिवस पूर्वी आमचे पक्षश्रेष्ठी राहुल गांधीजी पक्षाचे उपाध्यक्ष जे एका सैनिकांनी आत्महत्या केली त्यांच्या घरच्यांना त्यांच्या दुःखात सामील होण्यासाठी भेट देण्यास गेलेले, तर त्यांना भेटू दिलं नाही। हे नक्की काय चाललं? हे लोकशाहीचं मरण करतायत हे सरकार, म्हणून या सरकारच्या निषेधार्थ आम्ही आज इथे पत्र देणार आहोत।